यांचंही या ठिकाणी मला मारू नको त्यांची फिल्म आता आहे आई मला भक्तानी यांचंही या ठिकाणी मनपूर्वक असं कमळावर पडला तर चमकतो आणि शिंपलात पडला तर असं म्हणलं जातं तर त्याचा मोती होतो. पाण्याचा थेंब तोच होता, फरक फक्त होता सहवासाचा. अशा या सर्व मान्यवरांच्या सहवासामध्ये ही आमची जावली जनकल्याण संस्था या ठिकाणी खऱ्या अर्थात
नांदेवाड साहेब यांचं या ठिकाणी संस्थेचं हार्दिक स्वागत म्हणजे आपला सातारा. अरे बोला सातारा. काय चाललंय? अरे काय आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला आता भव्य दिवसाचं सुरू झालेले आहे. गावाकडून आमचे शिल्लक या ठिकाणी खास या कार्यक्रमाला येणार होते. 5वा वर्धापन दिवस आणि देवाची कृपा दरवर्षी मी येत असतो. तर मी वचन दिला होता, कारण मी रघुवंशी आहे, रामाचा वंश आहे, आणि म्हणून ते लोणावळा सोडून इथे आलो तुमच्या दर्शनासाठी. नवीन मुंबई सांगितलं म्हणजे नाईक कुटुंबाला आठवण केल्याशिवाय राहणार नाही आपण. कारण त्यांनी मात्र महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राचे बाहेर पण सामाजिक काम केले आहे, म्हणून आठवण करतो. नाईक साहेबाला आठवण करत नाही, कर्माला आठवण करतो. खास ध्यान ठेवा. मग गणेश नाईकजी असेल, आमचे संजीव नाईक असेल, संदीप असेल, सागर असेल, सर्व त्याला कधी विसरणार नाही कोणी. नवीन मुंबईवाले लोक, आजचे आमचे संस्थाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, नगरसेवक रवींद्र भाऊ, स्थानिक नगरसेवक, भरपूर मंडळी बसली. आमची सभापती ताई बघा, मुली आहे पण किती सभापती, काय लहान गोष्ट नाही आहे. आमचा संदीप भाऊ किती लहान आहे बघा, आमदार, भविष्यामध्ये खासदार, भविष्यामध्ये मंत्री पण होऊ शकते. म्हणजे सर्व शक्ती आपल्या माणसामध्ये आहे, मात्र शक्तीचा सदुपयोग करा. आता सर्वांना ज्यांनी चांगले काम केले त्याला, मग विद्यार्थी असून द्या, सामाजिक काम करा. आणि आपल्या मुले, आपल्या दुसऱ्या काही अपेक्षा नसतो, आणि आपल्या मुलाला लायक बनवा. त्याच्या अगोदर आपण लायक व्हायला पाहिजे. घर मंदिर सारखा ठेवा, घराची स्त्री लक्ष्मी त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे, खास सांभाळ करा, त्याला कधी दुखवू नका. आणि मुलाला भरपूर शिक्षण संस्कार द्या. आपल्या समाजाला जर पुढे आणायचं असला तर शिक्षण संस्कार हे दोनची लई महत्व आहे. जोपर्यंत सरस्वती आली नाही तोपर्यंत लक्ष्मी किती आली काय महत्व नाही आहे. काही समाजामध्ये लक्ष्मी भरपूर आहे, पण वसन एवढे आहे की ते पागलसारखे खाते, जनावरसारखे खाते. मी तुम्हाला सांगतो, एक माणसा 500 रुपयाचा गुटखा खाते. विचार करा, गुटखा म्हणजे काय असतो. जे गाढवा खात नाही ते खाते, आणि परत बोलते आमच्याकडे लक्ष्मी आहे. लक्ष्मी नाही त्याच्याकडे अलक्ष्मी आहे. लक्ष्मीवाले लोक नाही खाणार. आमच्या नाईक कुटुंबाला बघा कुठलाही आदत नाही, कुठली सवय नाही आहे. तर सांगायचा उद्देश, निर्वसनी घर म्हणजे मंदिर. मंदिर गेलो नाही गेलो काय फरक पडत नाही तुम्हाला सांगतो. मंदिरवाला आपल्या घरी येणार, पण आपल्या घरी कधी येणार, आपला घर मंदिर सारखा असला पाहिजे. आपली स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. 850 मुली आहे आणि 1000 मुले आहे. विचार करा तुम्ही काय होणार परिस्थिती 10 वर्षानंतर. आज आमचे मराठी लोक, गुजराती लोक कर्नाटकला, आंध्र प्रदेशला मुली घ्यायला जाते. तिथून 1.5 लाख 2 लाख रुपये घेऊन मुलीला आणते. 60 महिने झाले की त्या मुली दागिना सकट पडून जाते. कंप्लेंट करता येत नाही. संदीप भाऊकडे गेले की आम्हाला असं झालं आहे. संदीप भाऊला मी काय करणार. तुम्ही त्याला विकत आणली आहे, विकत आणली मुली काय राहणार तुमच्या घरी मला सांगा बघू. म्हणून आपला स्त्रीभ्रूण हत्यावर ध्यान ठेवले पाहिजे. जिथे जिथे स्त्रीभ्रूण हत्या होत असेल तिकडे डोळे उघडे ठेवले पाहिजे. आपण पोहोचून शकत नसेल तर आमदाराला सांगायला पाहिजे, खासदाराला सांगायला पाहिजे. आणि तुम्ही तो भागशाली आहे, तुमच्या गावातच सगळे घरातच आहे. तुमच्या नवीन मुंबईमध्ये जे पाहिजे ते सर्व आहे. म्हणून परत विद्यार्थ्यांना काही कला दाखवली त्यांना पण धन्यवाद देतो. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांना धन्यवाद देतो. आणि मी जाण बुजून सांगत असतो, अंधश्रद्धामध्ये जाऊ नका, साधुवांची नादी लागू नका.
कारण आसारामसारखे हजारो साधू आहे भारतामध्ये, म्हणून तिथे जायची काय गरज नाही आहे. आपल्या घरी देव येणार तुम्हाला सांगतो. घराच्या आईवडीला देव समजून काम करा आणि मुलाला भरपूर शक्ती द्या. यात महत्त्वाची गोष्ट एक आहे मला, ते आमच्या एनकेडी ठाणावाडा चॅरिटेबल ट्रस्ट, जसं आमच्या नाईक कुटुंब आहे कोणाला परत पाठवत नाही. मंदिराला मला 10 वर्षापूर्वी 10 लाख 5 लाख रुपये दिले. 10 वर्षापूर्वी विचार करा. मी आनंदीमध्ये आपला 15 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे, 8-9 कोटी झालेले आहे. तर सांगायच्या अगोदर परत पाठवत नाही ना, त्याला भरपूर मिळतो. जे काय पण शक्ती असली तर भक्ती करत राहायची. आमच्या मंडळाने बघा किती मोठा काम केलं आहे. 5 वर्षापासून दरवर्षी शेकडो लोकांना बक्षीस देते, शिकार लोकांना मुलांना बक्षीस देते, चांगले काम करण्याला बोलवते. आता आमची सभापती ताई जावळी तालुका झाला आहे. माझा कुठला तालुका नाही, माझा कुठला महाराष्ट्र नाही, भारतभर माझा आहे. भारतभरचे लोक माझ्याकडे येते. ताईला पण सांगतो तुम्ही पण पाठवा, कधी परत जाणार नाही आमच्या ऑफिसमध्ये येऊन, कारण आमच्या कामात द्यायचं आहे, घ्यायचं नाही आहे. तर सांगायच्या देणाऱ्याला कधी तोटा पडणार नाही. आपली शक्ती असली तर भक्ती करायची. आपला मंडळ जर चांगला काम करतो तर एक दुसरी महत्त्वाची मला गोष्ट पटली नाही. आमचे मंडळ एवढा काम चांगला करते, मग त्याला कार्यालय का नाही मला हे कळत नाही. कार्यालय का नाही? इथे नवीन मुंबईमधलं सर्व गोष्टीला मग जागा मिळते, मात्र तुम्ही कमी पडते. नाहीतर तुम्हाला कार्यालय नाही, पण मी तर सांगतो सभागृह असला पाहिजे. आमच्या 17 लोकांच्या जावळी तालुक्याच्या सभागृह असला पाहिजे, मात्र कार्यालय नको. कारण पुऱ्या भारताच्या लोकांना इथे आम्ही सभागृह देतो, जागा देतो. बिडकोमधून कुठल्याही धर्माला आम्ही जागा देतो. मग तुम्हाला का मिळत नाही? मिळायला पाहिजे, पण तुम्ही कमी पडते आणि कमी पडते त्यासाठी प्रयत्न करा आणि यश मिळवा. यश काय मागून मिळत नाही, पुरुषार्थ केला पाहिजे आणि पुरुषार्थ मिळालं काय अशक्य नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो. परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. संदीप नाईकला पण जय भगवान. आमचे आमदार आहे, आमच्या विद्यार्थी आहे. आमचं सांगतो खासदार झाला, मंत्री झाला, तर आमचे पण आमच्यासाठी तो मूल्य जे आहे किती मोठा झाला तरी, तर त्याला तो देवाची कायम कृपा आहे त्याच्या परिवारावर आणि अजून परिवारावर कुठून कृपा राहील असे देवाकडे प्रार्थना करून आपल्या सर्वांना, आमची मंडळी सर्वांना, जावळी तालुक्यातून आले त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे शब्द संपवतो. कारण मला एक अनंतरेचा कार्यक्रम 3 वेळा फोन आला आहे. 7चा वेळ दिली होती, पण देवाला मी सोडून शकत नव्हतो. कारण देवाला मी शब्द दिला होता आणि आमची जावळी तालुक्यावर माझा प्रेम आहे. तसं बघायला तर माझा गाव कुठला बाकी नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कुठेही गेला तर जय भगवानचा बोर्ड दिसणार तुम्हाला. आणि पुढे नसला तर तुम्ही माझ्याकडे जरूर या, म्हणजे तिकडे काय ना काय बोर्ड लावू बघून. बोर्ड लावून म्हणजे काम करू आणि काम केला तरच बोर्ड लावून. बसत बोर्ड मी लावत नाही, लोकांसारखे मी नाही बोर्ड लावत. काम केला तर बोर्ड लावतो, म्हणून काम करायची संधी द्या. तसे तुमच्याकडे सर्वकडे प्रार्थना करतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. रहिवासी स्नेहसंमेलन, हळदी कुंकू समारंभ, गुणगौरव सोहळा, शिक्षण महर्षी, दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच ईश्वराचं स्मरण करणारं, एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारं व्यक्तिमत्व श्री नानजीबाई ठक्कर, सभापती जावळी विभागाच्या सौ विद्यार्थी, पत्रकार, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम यशस्वीरित्या जावळी तालुका जनकल्याण सामाजिक संस्था त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन या संस्थेचं सर्वप्रथम या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी नानजीबाई ठक्कर यांच्या माध्यमातून खरोखरच एक चांगलं मार्गदर्शन तुम्हाला सर्वांना मिळालं. त्यांतील ऐरोलीतील आमदार म्हणून मी त्यांचं ऐरोलीमध्ये मनपूर्वक स्वागत या प्रसंगी करतो. खरोखरच अत्यंत चांगल्या प्रकारे या संस्थेची वाटचाल मला या ठिकाणी बघायला मिळाली. आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं किंवा विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी असतील, पत्रकार असतील, यांचा एकंदर सत्कार व्हावा, त्यांना कुठे प्रोत्साहन मिळावं, अशा अत्यंत चांगल्या उद्देशानं रघुनाथ शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवेंद्रराजे भोसले, त्याचप्रकारे नरेंद्र पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु काही अडचणीच्यामुळे त्या ठिकाणी ते इथे उपस्थित राहू शकले नाही. परंतु यांच्या माध्यमातून खरोखर जावळी परिसर असेल किंवा नवी मुंबईचा एखादा प्रश्न असेल, अशा प्रश्नाच्या चर्चेबाबत
जर विधानसभेमध्ये असेल किंवा सभागृहामध्ये चर्चा असेल, हे सर्वजण एकत्रितरित्या जाळवी परिसराचा किंवा नवी मुंबईच्या परिसराचा या विषयाकरता एकत्रित राहून त्या ठिकाणी या सर्वांचे नेहमीच आपल्या परिसराच्या विकासाकरता प्रयत्न नेहमीच असतात. या ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या या अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर त्यांनी त्या ठिकाणी हात घातला आहे. ही गोष्ट खरी आहे की समाजामध्ये वावरत असताना आपल्याला आई हवी, आपल्याला बायको हवी, आपल्याला बहीण हवी, परंतु आपल्याला मुलगी नको. ही मानसिकता कुठेतरी खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे. आज समाजामध्ये किंबहुना देशामध्ये किंबहुना विदेशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिला प्रगती करत आहेत. सैन्य असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, असं कुठलंच क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला या प्रगतीपथावर किंबहुना आघाडीवर नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाने कुठेतरी आपली मानसिकता या विषयाकरता खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे. मी आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिला परिवाराच्या वतीनं आपल्याला नेहमी सहकार्य राहील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मागच्या वर्षी मला या ठिकाणी मागणी करण्यात आलेली ॲम्ब्युलन्सची मागणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी करण्यात आलेली आणि हा जानेवारी महिना संपण्याच्या आत आपल्या संस्थेला आपली स्वतःची अशी ॲम्ब्युलन्स निश्चित प्रकारे देण्यात येईल अशी घोषणा या ठिकाणी मी करतो. निश्चित प्रकारे नवी मुंबई हे असं शहर आहे की भारतातल्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विविध जातीची, पंथाची, धर्माची, त्यामध्ये श्रीमंत असेल, गरीब असेल, शहरातला असेल, गावातला असेल, झोपडपट्टीतला असेल, ही सर्वच लोक गुणा गोविंदानं नव्या मुंबईमध्ये नांदत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण हे नेहमीच नव्या मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे बघायला मिळालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील त्या ठिकाणी व्यक्तींना दिला आहे आणि खरोखर आपल्या देशाची शक्ती म्हणलं तर काय आहे. आज विविध त्या ठिकाणी तज्ज्ञ लोक जेव्हा त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि ती लोकसंख्या आणि तरुणांची संख्या ही आपल्या भारताकडे आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ज्या देशामध्ये जास्त सुशिक्षित तरुण आहे त्या देशाचं भवितव्य खऱ्या अर्थानं उज्ज्वल होणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या देशाची वाटचाल किंवा आपल्या महाराष्ट्राची वाटचाल आणि नवी मुंबईची वाटचाल त्याच दिशेनं चाललेली आहे. आणि आपण बघतो नंदीबाई की आपण साधारणतः 100 मुलांनी जर पहिलीमध्ये ॲडमिशन घेतलं तर 15% मुलं फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असतात, म्हणजे 100ला 15. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त शिक्षण घेणं हे आपल्याकरता मर्यादित राहिलेलं नाही. शिकत असताना आपण चांगल्या प्रकारचे कोणत्या प्रकारचे नोकरी आपल्या परिसरात उपलब्ध होऊ शकतील याचा कुठेतरी अभ्यास त्या ठिकाणी करणं देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. स्किल डेव्हलपमेंट आहे, व्होकेशनल कोर्सेस आहेत, या गोष्टींची देखील माहिती ती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण संपूर्ण नव्या मुंबईमध्ये अशा प्रकारचं करिअर गायडन्स किंबहुना याविषयी माहिती आणि कार्यक्रमांचं आयोजन करत आहोत. आता पुढचा कार्यक्रम जावळी तालुक्याचा होईल, त्यामध्ये माझ्या माध्यमातून करिअर काउन्सिलिंग हे आपल्या विद्यार्थ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल, जेणेकरून एक चांगला कुठल्या क्षेत्रामध्ये आपण करिअर निवडावं याकरता निश्चित प्रकारे प्रयत्न केले जातील. आता अध्यक्षांनी करताचा असा भूखंड किंबहुना आमच्या संस्थेकरता एखादं ऑफिस त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. आता खरोखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिडकोकडे सर्वच त्या ठिकाणी भागातील लोकांनी या भूखंडाकरता मागणी केलेली आहे आणि सिडकोने ती द्यायला देखील हरकत नाही. मी आपला आमदार या नात्यानं आणि आपल्या परिसरातील एक नागरिक या नात्यानं मी सिडकोचे MD आणि चेअरमन यांच्याकरता आपल्याकरता भूखंड मागण्याकरता आपल्या सोबत आपलाच एक घटक म्हणून निश्चित प्रकारे येईल आणि आपल्याला प्लॉट मिळाल्यानंतर जे काही त्या ठिकाणी माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, नाही परिवाराचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते देखील निश्चितपणे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा जे सन्मान मूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आहेत किंबहुना ज्यांनी त्या
ठिकाणी या परिसरातील लोकांनी प्रावीण्य मिळवलं. या सर्वांनाच मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. आपण मला बोलवलं, माझ्याबद्दल कविता लिहिल्या आणि मला सन्मानित केलं, त्याबद्दल आपल्या सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानून या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांच्या आणि साहेबांना मी रिक्वेस्ट केली होती. रात्री सुद्धा मी 1:15 साहेबांना भेटायला गेलो होतो. साहेबांनी रिक्वेस्ट केली की आमचा तमाम नागरिक नवी मुंबई उपनगरे, ठाणे, कामोठे, बेलापूर, ऐरवली या विविध घटकातून येत असतो. तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला पाहिजे आणि त्यांनी 4चं टाइम की 6 वाजता येतो आणि कार्यक्रमाला तुम्हाला हवा तितका वेळ या ठिकाणी देतो आणि त्यांनी पुढील कार्यक्रम असताना एवढा वेळ दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व तमाम नागरिकांच्या वतीनं, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आठवीचा मोरे आठवीचा मोरे जावळी समाजाला जर पुढे जायचं असेल तर शिक्षण आणि संस्कार चांगले असावे असं काय सांगा आपली सांगायचं काय बाबा? ज्या आमदारांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यालाच सांगितलं. दुसरी गुण आहेत तर आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये असतात 850 मुली 1000 मुली. तर परिस्थिती काय होणार 5 वर्षानंतर? त्याचप्रमाणे समाजाला पुढे जायचं असला तर शिक्षणाशिवाय पुढे झालं. आज मुली भरपूर शिकत आहे, पण त्याप्रमाणे मूल्य शिकत नाही. आज माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी आहेत आणि शाळा कॉलेजामध्ये. तर मुलीला एवढे टक्के प्रमाण मिळतं, त्याचं कारण काय? भरपूर मेहनत करतात आणि मुले पाहिजे तेवढी मेहनत करतात. म्हणून यश मिळवण्यासाठी लायक व्हायला लागतं. तर लायक झाले की काय मागायची गरज नाही, न मागता देव द्यायला तयार आहे. मात्र देव काय सांगतो की तुम्ही लायक व्हा. तर लायक होण्यासाठी आणि आपला महाराष्ट्राला सुधार बनवायचा असला तर जसं आमदारांनी सांगितलं की 15% 25% 40% 45% नाही, सर्वांनी शिकले पाहिजे. आणि जोपर्यंत शिक्षण होत नाही पुढा तोपर्यंत काहीच फायदा नाही. त्याचप्रमाणे अंधश्रद्धामध्ये कोणी जायला नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची प्रगती किती झाली असली तरी काही गावड्यामध्ये अजून पण बोकडे महाराष्ट्र काम करतात देवीच्या समोर. आता देवीने बोकड्याला जन्म दिला आहे, ते बोकड्याला कसं मारता येतो, पण त्याची पण आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि कुठलाही फालतू साधवाकडे जायची गरज नाही आहे. मी तर सांगतो घरालाच मंदिर बनवा, घराची स्त्री लक्ष्मी त्याला असंच ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, ते प्रश्न मिटला. देवाने आपला जन्म दिला नाही, आई वडिलांना दिला, पण त्याला दुःख वाटेल असं कधी व्यवहार करू नका. हे आमचे जावली तालुकाचा कार्यक्रम वर्षापासून 5 वर्षापासून मी येत असतो आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये एकदम सात्विकता, नैतिकता, प्रामाणिकता. विद्यार्थ्यांना बघतील त्याचप्रमाणे वर्ग लोकांना जे सेवा करते त्याला आवाजून त्यांचे सन्मान करून घेते. मग आमचे गणेश नाईक असेल, संजीव नाईक असेल, सर्व आवाजून काय येते ते हजारो लोक इथे येत असते आणि हजारो लोकांना आनंद मिळतो आणि प्रोत्साहन मिळतो, शाबासकी मिळतो. तर शाबासकीसाठी आमदार लोक, खासदार लोक एक तास बसत राहते. त्याचं कारण काय? त्यांना पण आनंद मिळतो. तर आपल्या सर्व मोठ्या संख्येने आपण लोक पण सर्व त्या सर्वांना पण धन्यवाद. जय भगवान, जय भगवान. सकाळी
जय भगवान। या ठिकाणी संपन्न होतोय। बऱ्याच मागणी जत्रा महोत्सव कोळी आगरी महोत्सवाला मी जात असतो। प्रेक्षकातला तिथे चांगला गाणं असला तर लोक नाचायला येतात, तुम्ही पाहिलेलं आहे। जगदीश पाटीलला ऐकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इकडे यावं लागेल। आणि ज्यांनी 1984 साली ज्यांचं गीत पूर्ण राज्यातलं तर राज्याच्या बाहेर सुद्धा गेलं असं एकविसचं गाणं ते शाहीर रमेश नाखवा यांना सुद्धा ऐकल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही। या सर्व कलाकारांचं मी तर पहिल्यांदाच बघतो, हे सगळे कलाकार एका व्यासपीठावर पहिल्यांदाच आलेले जगदीश बोल आणि 101 गाणं म्हणतात। आमचे समृद्धीताई केणी, हर्षलाताई बडवी, हर्षला पाटील, बडवीताई, त्यानंतर जगदीश, आमचे खारेगावचे शाहीर अनंत पांचाळ, हे सगळे गाणे ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा खुर्चीवर थोडंसं हल्ल्यासारखं वाटत असेल। मी या सर्व कलाकारांना माझ्या वतीने 1,000 रुपयाचं, याच्यामध्ये स्पर्धा अजिबात नाही, 101 गाणं म्हणणार आहेत। जर स्पर्धक आमच्या पिझ्झा द्यायला केलं तर त्यांना सुद्धा कठीण झालं की कोणाला जास्त मार्क द्यायचे। अशा प्रकारचे 101 हे शाहीर आगरी कोळी समाजाचे त्यांनी एकविरा देवीपासून कोळी समाज आगरी समाजाला नेहमी जनतेच्या समोर ठेवलेलं आहे। या सर्व कलाकारांचं मी या ठिकाणी महाराष्ट्र कोळी समाज संघटना तमाम कोळी बांधवांच्या वतीने एकविरा भक्तांनी ऋण व्यक्त करतो, त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो। फक्त एकच सांगतो की स्टॉलवाल्यांची मला तक्रार आहे, ते सांगतात की साहेब तुम्ही चांगले कार्यक्रम ठेवू नका हो। काय झालं, पाळण्यावाल्यांची तीच तक्रार आहे, ते काय झालं
ते सगळे कार्यक्रम बघता पण आमच्या स्टॉलला कोण भेट देत नाही. तर आपल्याला ही सुद्धा विनंती आहे की मध्येच थोडंसं जाऊन यावं, खाली पोट थोडंसं भरून पुन्हा एकदा बसावं, चांगल्या चांगल्या वस्तू जाताना घरी घेऊन जाव्या अशी आपल्याला सगळ्यांना विनंती. धन्यवाद. भारती मडवी, हर्षल पाटील, अरुण जिजांगे साहेब, पण सर्वांनी या ठिकाणी हा जो मान आहे त्याचा स्वीकार पण या ठिकाणी करायचा. यांच्याकडून आशीर्वाद